नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर स्वागत आहे तुमचं स्टडी स्पार्क ट्युटोरियल्स मध्ये। तर आज आपण पाहणार आहोत इयत्ता 4थीचा परिसर अभ्यास भाग 2 मधील धडा 16वा दक्षिणेतील मोहीम याचा स्वाध्याय। चला तर मग सुरू करूया। प्रश्न 1, रिकाम्या जागी कंसातील योग्य पर्याय लिहा। अ, व्यंकोजी राजे हे दक्षिणेतील तंजावरची जहागीर सांभाळून होते। आ, कुतुबशहाची गोवळकोंडा ही राजधानी होती। प्रश्न 2, प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा। अ, शिवरायांचा व्यंकोजी राजांची भेट घेण्यामागे कोणता हेतू होता? उत्तर, स्वराज्याच्या कार्यासाठी व्यंकोजी राजांची काही मदत मिळवणे हा शिवरायांचा व्यंकोजी राजांची भेट घेण्यामागचा हेतू होता। आ, शिवरायांनी व्यंकोजी राजांना कोणती गळ घातली? उत्तर, स्वराज्याच्या कार्यात व्यंकोजी राजांनी सहकार्य करावे अशी शिवरायांनी व्यंकोजी राजांना गळ घातली। ई, शिवरायांनी व्यंकोजी राजांना पत्रात काय लिहिले? उत्तर, शिवरायांनी व्यंकोजी राजांना पत्रात लिहिले, परक्या शत्रूंचा भरोसा धरू नये, पुरुषार्थ गाजवावा। प्रश्न 3, कारणे लिहा। अ, शिवरायांनी दक्षिण आपल्या ताब्यात घेण्याचे ठरवले। उत्तर, 1, उत्तरेचा मुघल बादशाह औरंगजेब हा मराठ्यांचे राज्य नष्ट करण्यासाठी टपून बसला होता। 2, मुघलांचे संकट जर स्वराज्यावर आले तर दक्षिणेतही आपले एखादी मजबूत ठाणे असावे असा विचार शिवरायांच्या मनात आला, म्हणून शिवरायांनी दक्षिण आपल्या ताब्यात घेण्याचे ठरवले। आ, शिवरायांनी व्यंकोजी राजांना समजुतीची पत्रे पाठवली। उत्तर, 1, महाराजांनी आपले सावत्र भाऊ व्यंकोजी राजे यांना भेटीसाठी बोलावले। 2, काही दिवस व्यंकोजी राजे शिवरायांसोबत राहिले, परंतु एका रात्री महाराजांना काही न कळवताच ते तंजावरला निघून गेले। 3, व्यंकोजी राजांच्या सैन्याने महाराजांच्या फौजेवर हल्ला केला। 4, आपल्या भावाच्या अशा वागणुकीमुळे महाराजांना फार वाईट वाटले, म्हणून महाराजांनी व्यंकोजी राजांना समजुतीची पत्रे पाठवली। अशा प्रकारे आपण स्वाध्याय पूर्ण केला आहे। जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, कमेंट आणि शेअर करा आणि अशाच व्हिडिओसाठी स्टडी स्पार्क ट्युटोरियल्सला सबस्क्राईब करा। भेटूया पुढील व्हिडिओमध्ये। धन्यवाद।